ओ माय माय हात लासे माय. का भया उर्मिला? ओ का करस झाकणी उघडून लागे तर हात पर वापस आई. का डबैली सारखी धंदा काम करस तर कजाना पतना का पाला ना ती का? इंजा जवळ चुला जवळ नव्हता का नाही तर हातला कसर कावत होती झाकणी. तर बाबा वापस आहे की हात परा. आगवैरीचे का जास्त लासेव का? नाही नाही पाणी मा टाकेव ना थंड पाणी मा हात. नाही वो काहीतरी लगाव ती ना भेद्रा का खाता थोडा फाडा नाही आवती कसे नाही वो तो काही लासेव नाही ना सुदी वापाई. का मंडायचीस तर चुलो परा आबा पोपट की घुगरी सात्रे वनगंज मा कास येता चना आती शिजावाला म्हणजे तिथं चना को उसळ सातर के होऊन लागते. हे ना काकीजीला ना नीताला लवकर आव काय आणि ना सुंदरीला तर आवन लागते ती पापा आबावरी ती घास असे तिथं कजा ना अंग पाय. तर या बहु होणार घर होती तर वन बनाय की नाही ठेस का? नाही नाही पोपट सिजाय के ठेई होतीस आणि चना सिजाय के ठेई होतीस आणि अद्रक लसूण काय काय तर करके ठेईस आणि मग बांधी परत आई ना अनेक. तर बोला कायला बांधी परा आणला सांगेस तू हा स्वयंपाक करके ठेई नाही राहतीस का? कसा कसे बाबा ओके इच्छा होती रोजही बांधी पर आई ना परासरण को दिवस नहीं आई रहती का देखत नहीं केती खेड़ी था सब पहिला भराई टाकीस मनमाना. थांबेवच नाही बाबा तुम्ही मनमाना चिकल खेळत होतात मी एक बाजूला बही गयो नानी को काही भरोसा नाही आई रोवती ना मला बी भराई भराई करी रहतीस मनमानी. तुम्ही पराण्यात तर मी सपडी ना मला भराई भराई करीन किती टाइम लगे अंग धोनला मला. तो चिकल निकलं पाट ना गीट भरी होती मुन्नीला काय जरा सी पाट घास दे बरा काय हात नाही पुरा ना काही नाही पाटला. या बंटी ना मुन्नी दुई जनला झोंग गए होतो मनमाना चिकल खेळती. अव मी का कसू बंटीला पटाव भरा इथं काय कोसाठी ए पोपट की उगरी आणि दारकन बडी कोया आणि ली जाय दे काय कायला वा पराकडे नाही होती का आपलं कना गुगरी पटाई विशेष तर बुलावणला गई तर कशी दुसरं कना जात होती पण नाही आई. अहो तर पहिलेच लगी होती ना दुसरं का ना आता उतर की पाच सोड के इथं आई होती का वेळ आई होती तर पहिले पासून आमरोज खेता आवस आहे आणि अहमदाबाद इथं उतर गई पडी. अहो जानदेव गई तर का करस है हमरा घर को उसळ की ना गुगरीन की मोठी आस रवस है ना बडीला. काल परत उतर गई होती तर कवत होती अमदा कसे मला घुगरी नाही देस कसे मी तुमरा खेता आई नाही म्हणून नाही देस का हो. तर मी कह नाही बडी आबा परा सरण लागसे कह दुई दिवस से कह मग जब सरे तब आण देऊ ना काय उसळ. असो का अशी कहत होती का पडी? नाही तर का तर जरासं देव लग का सरस आहे का? मी तशी सरण सुरण की बात नाही कैरी शेव बडी आपलं खेता आई नाही म्हणून काय. हां जानदेव आपण टाइमला का सुरू करूया ना वय पहिले जात होती म्हणून नाही आई का करायचं तर का जाना. आबा आता वन बडीने तोंड फोडके काही सणा नाही पटावून तर मग कसं सांगू बरा तुम्हीच. का काय बडी केवढी गे काय या उर्मीला मी नाही याला सांगे तो काय हुसड तरी नाही पटाईस काय. पटा बाबा पटा उर्मिला बाथरूम खाली भाई नाही ना जी भाऊ अंग धैर्य से घडीभर थांबा ना तुमला मोठी ला की रवस हाँ मोला लगे भाई रे अंग धुनी खाली अब आता. नाही नाही मलाच तर लगे टाइम लगे आबा आता मुन्नी गई से मग धो तुम्ही बाप बेटा. आबा तुम्ही घडीभर बसाच रहो बंटीला पटा अंग धोनला. हो पटावसू पटावसू. हो ना बैला बैला धोयदाय करत का धोयो नाला मालक असतो धोई की आण्यो असो का नाला मालकच आणत का. अना होजी तुम्हाला 100 रुपये मागत होती वय बन्यार तर देत काही नाही तुम्ही हा बोजारा उनला. बई भईस का 100 रुपये बोजारा देऊ का उनला? का भैया तर देयार होतात आबा देखो ना आता स्वयंपाक करून लाव के तर आणलाच ते नाराज भाई का आता का माहीत. हो नाराज भाई भाई अहो तर दे द्यार होतात का कमी होत होतं आपलं. काही कमी नव्हतं होत पर 100 रुपये जास्त नाही होती का बोजारा उनला 50-50 रुपये देव तरी. तुम्ही बी नाही ऐक दे द्यार होतात 100 रुपये तेव्हा आणि पहिले मामाजी 5-5 पाहिले धान देते बोजारोमा. अरे तुला माहित आहे का परासरण को दिवस की बनी भी नव्हती लेत वय पहिले बन्यारनी ना अब सोडस येते का सोडत नाही. परासरण को दिवस की भी बनी लेस ती अगर नाही ले होती तो दे होतो 100 रुपया आणि कुणला बन भी देव पूर्ण आणि मग बोजारो मा 100 रुपया भी देव बापा बापा. तू तर भलतीच सांग रहीस ना. नाही सांगू बाबा भलती गिलती रवण देव नाही दे आता का कसू आबा आता तुम्हाला काही कामधंदा नाही ना. नाही काय तर हो जरासं दुकान परा गयार होतात गरम मसाला को पाकिट आणणार होतात लेके. तू ना एक कामला 17 बार करणारी बाईसेस काका लगत होतो मंगाशी बंटी जवळच तर बुलावणला पाहिजेत होतो ना सफाई सामाईन नारळ नुरळ उदबत्ती गिदबत्ती बुलायस तर बस सांगेस काही नाही. हो तर माणूसला याद बी पाहिजे ना याद राही तर बस सामान सांगे ना यादच नव्हतं मला. काय तर आबा मला डसका बी काम नाही करा बाबा पण ती बात नाही तर भूल जासो मी. आता वय भई का नाही. हो बुडगी भेगी आबच मोरपेक्षा बुडगी तर असे तर कामधंदा करस ती आणि असं याद राहस ना मला कसे बुडगी भेगी म्हणून. अब आता तूच कायस बापा याद नाही राहू म्हणून काय
एक काही लगस आहे का सांग दे. नहीं मग सपात सामान से आणि जरा सो दुकान कना जाओ तर हाका मारो बरं वन सुरेखा काकी गेला हाका मारो जाओ कहो लवकर बाट दे कसे कहू ना. हो सांगू सो. अरे बंटी की आई आई ना या नानी आई. असं का काय बा उर्मिला बुलावून आवत होतो का मला. हो काकीजी बुलावूनला चाहत होता तुम्हाला. काय तर लगेच टाईम लगायत ना. अहो का करसेस घर जाणं तर मग हे बकरनी कानी सोडत नाही. पहिले तर एकच होती आता दुई दुईच येते वाई अशी कानी गई का बापा आई मोर जवळ का असे सोड नाही मला. आणि मनमाना चिकलला का भऱ्या होता तर अंग पाय धुवूनलाही थोडीशी टाईमच लगी. हो बरोबर कसे म्हणा तरी आप कानी या सलोनी लगी होती मोर भंग हारी. तो को मम्मीला कह या काही होतं कामधंदा करण नाही देन की आपलंच लगावस आहे तू उतर लिजा येला. मग वना कोणत्या वाला दुकान पर आले गेस मग मी इथं आई. हो ना बाकी की नीता आणि सुंदरी ना वै बी आणलाच येते का. हो ना काकीजी वै बी आणलाच येते ना म्हणूनच तर काय एकटीच आबा कर रहीशे मी. आता त्या मुन्नी अंग धुवून लागायचे कसं लवकर सकाळ सकाळ स्वयंपाक होय पाहिजे मग जेवण खाण्यालाही टाईम होय ना. आहे तर हे का करस येते तर घर का सांगू काकीजी आबा आता का करस येते तर. काकीजी मी पोपट की घुगरी सातरे आबा आता तुम्ही आपला हात को निका मस्त चना को कळण सातरो काय लावो तरच हात को चांगलं जमसे. नाही काकीजी हे आमरे आणि सांगस येते तुमरा हात को कळण मस्त लगसे म्हणून. हे खुशाल भाऊ बी नाही का मोरच मंग लगावसे. फक्त कानी तुम्ही कळण सातर देव आणि हुसळ सातर देव चना को बस. मग काही धंदा नको करत दुसरं. ये चुलो बी तर एकच पेटायचेस ना. भाई ना हे घुगरी भाई आबा उतराऊ सईनला इंजा सातरो आणि वे गहू को घुगरीन साखर सुकर मिश्रा आम किसे तर मी गॅसवर मिश्राय टाकूस. मग तुम्ही हुसळ सातऱ्यात न कळण भयो का सिरीप भात मंडावून करा. हो तर उर्मिला एक काम कर मी इंजा सातरूस कळण तू एक दुसरं चुलो पेटाव नवंजा भात को अंदन मंडाय दे. चना को हुसळ भी होसे ना कळण भी होसे ना भात भी होसे संगमाच. आणि मग मरद मानाईन की पंगत बसाय देणं पडे. हो तशी करू का मग तशीच करू सर दुसरं चुल्लो रचूस इटा आणके आणि मुन्नी की आंगोड भाई कावाला कसू म्हणजे साखर मिसराय दे कसू गहू को घुगरीन माने का. हो हो तशीच कर. थांब बापा पोतना का पाला आणूस ना गंज उतरावसो आबच का नाही मोर हात परा बापाई. हो जाय जाय आण कोणा कसे तिथे इट सांग मी आणूस तर बोरी. हे ना भितशी नसतं रचीस येते 10-12 इटस येते म्हणजे की जाणं. काकीजी बरोबर आणू आबा येणं दिवस का बिचू बाचू रहोस येते तसे. हट बाई मी नाही आणू मग इट माय रवण देव काकीजी बंटीला सांगू सो 5-6 इट इथं आण दे कसू. हो बापा जाय सांग तू मला मोठं भेवलं कसे बिच्चू को वनस आलं माय डंक मारी होतीस तर रातभर नव्हतं सोयी मी. जाय बापा बंटीला सांग. हो हो हो. आई अरे बाका भाई बंटी आहेस इथं तर अब हाकाच मारू कहत होती तुला. आई मी का कसू किती टाइम से जेवणला. ओकोसाठीच तर बोलावत होती. भाई घे पुरं स्वयंपाक भाई घे. तू एक काम कर पंगत बसा आहे का सबजण. हो हो आहे ना आई. सांगू सो मुन्नीला घुगरी गिगरी काढण्यासाठी उसळ गिसळ काढण्यासाठी तू बसा सबला पाणी गिनी वाढ तबला का ताटी गिटी मंडा. आई बाई पत्री लेके आणके नाही भाई. हां काही नाही ना आपलं घरच येते ना ताटी टाके ताक जण शेती तर का जाना फालतू मा एक बंडलच आणणं लगसे पत्राडींक मग वाया जास येते. काही पत्राडी नाही का कशी तर बास बी आवाज येते. गत दिवस की ठेही रवस येते ना तर बघू ना मोठी बास आवाज येते पत्राडी. ताटीन मग चांगलं असे जेवण को नाही तर मग पत्राडी मा जेवण कसे तर पाना की पत्राडी पाहिजे. आबा कोण बनाव शकता आई पाना की पत्राळी. अरे बेटा सप्पा खानी सत सोड के ढोबर धरली से पहिले नाही का गावन गाव का भाली पत्राडी बनावत होता ना अब आता बनावतच नाही. आता आई उनकी भी काही गलती नाही ना आपलीच गलती से हो कोमा आपण वही पाना की पत्राड़ी ले जे नहीं अन वही आना से जो रेडीमेड लेके मग उनकी पत्राड़ी बनाई वाया जासे थी ना. हो बरोबर कसेस तुई अब की दुनिया चमक धमक कना जास्त आकर्षित होसे नाही का म्हणून उन्न पाना की पत्राड़ी बनवणं बंद करी. जान दे का करसेस तर का जाना शेती आपलं घर ताटे 5-6 मंडा. हो हो तर बंडू काकाजी आई रहे ना. हो आया बंडू काकाजी आया आणि एक नीलकंठ काकाजी आया से ती आणि दोडको भाऊ दोड़कू काकाजी भी आया. अरे ना तर श्यामरावजी नाही आया का. आया ना आई वही भी आया. हां मग आया ना सबजण. हां जाय बसा पंगत बसा खरा. हो हो गहू की घुगरी नहीं वाड़ीस का था चना की ना पोपट की वाड़ीस. आई आबा नाही कहीन ना गहू की घुगरी बाद में खाबीन कहीन आणि होतीस ना गहू की घुगरी म्हणणे ना. असं का पहिले गोड घुगरी खाना तर मग हे हुसड तिखट लगस आहे ना नाही का खुशाल. हो हो ना ना बरोबर से तुमरा कहू ना पहिले चना को हुसड़ पोपट को हुसड़ खा मग ये गहू की घुगरी खाबी
हो तर मी तसंच कसू ना, नाही तर मग गहू की घुगरी पहिले खायले ना तर मग एक उसळ कानी तिखट लगसी पटा. कसं भैया तर जमेव का नाही तो उसळ? एक नंबर भाई से चना को उसळ पोपट को उसळ मस्त, तिखटही नाही खारटही नाही, मस्त भयो. मामाजी तुमरे को काकीजी गिन्न बनाईन चना को उसळ आणि पोपट को उसळ मोर हात काय. असो का चांगलं बनाईस. मीनच कहतो नाना का नानीला चना को उसळ मंडावून लगावजो म्हणून. आणि को हात को चना को उसळ एक नंबर लगसे. अब मुन्नी जरासं भात आण ना, भात वाढ. उर्मिला रवण दे भात रवण दे अब, उसळच खान दे. बापा तर भात नाही खाऊ का तर उसळ सांग ना. काय तू भाजी नाही बनायस का भात संग खानला? बनायचं ना कळण बनायचं. आता मग रवण दे पहिले उसळ तर खान दे आणि गहू की घुगरी खान बाकीच ते. चावल गिर जास्त तर नाही म्हणतायस. नाही 3 पाहिले को भात मंडायचं. सरे तर मग भात मामा डावता आवसे काय. आई का भाई कायला आवाज द्या? हो काही नाही मुन्नी, मी कहत होती भात आण म्हणून. पर हे बंटी का पप्पाजी रवण दे कसे पहिले चना को पोपट को उसळ खान दे कसे आणि गहू की घुगरी खाणं बाकीच से कसे बाद में भात ले बी कसे. आई मी आणे होतो भात गहू की घुगरी बी आणे होतो तर अब नाही काही. हा मुन्नी पाणी आण ना, पाणी गिलास आण. हा आणि पाणी आण. हो हो आणू सो. तर ठीक से मग परिवार अब हमारा जेवण चालू से जे रहा ती चना को उसळ पोपट को उसळ आणि गहू की घुगरी आम्ही बनावसे जे बापा परासर से तांबरो आणि जेवण बी सांगा से जे सांगो मग कोण कोण पयान बनावसे कमेंट्स करके सांगो परासर परा आणि कोण कोण पयानी जेवण गिवण रवसे सांगो मग. तर ठीक से याना व्हिडिओ मा येतच. या व्हिडिओ तुम्हाला पसंद आई रे तर व्हिडिओला लाईक करो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करो आणि नवीन रहो चॅनल परा तर चॅनलला सबस्क्राईब करो. धन्यवाद.